तुमची? 20 फेब्रुवारीला. कितीला आहे तुम्ही? अभ्यास झाला सगळ्यांचा? नक्की? ओके. 20 तारखेला आहे का एक्झाम? मी तुम्हाला एवढंच सांगायला आले, तुमचा आता अभ्यास झालेला आहे, बरोबर आहे? आता कुणाला पाहून लिहिण्याची गरज आहे का एक्झामच्या दिवशी? परीक्षा म्हणजे भीती आहे का? असं वाटतंय का आता माझी परीक्षा जवळ आली, माझी एक्झाम जवळ आली, मला खूप भीती वाटत आहे, आता मी कसा पेपर सोडू, असं वाटतंय का कुणाला? प्रामाणिकपणे सांगा, वाटतंय का मनामध्ये? गोंधळ निर्माण झालाय का? का झाला बरं गोंधळ निर्माण? कशामुळे झाला? काय वाटतं? सांगू शकता तुम्ही? म्हणजे काय नेमकं बघ, आता तुम्ही पहिलीपासून पेपर देताना दिले की नाही? 9वी पर्यंत पेपर दिले, मग 10वी म्हणलं की टेन्शन का? बोर्ड काय? बोर्ड काय असतं? पटकन सांगा, का तुम्हाला का भीती वाटायली, का टेन्शन वाटायली? मॅडम आमचे शिक्षक आहे, आमचे शिक्षक काय? आमच्या शाळेत नाही, आमचे शिक्षक. तुमचे शिक्षक राहील होता? बरं. हे पुस्तक, मराठीचं पुस्तक कातलंच मराठीला येणार आहे का? तुमच्या सरांनी शिकवलेलंच येणार आहे का? मग सर समोर असणंच गरजेचं आहे का? मग तीच भीती काढायची आपल्याला. का भीती वाटते? आमच्या शाळेत, आमची शाळा नाही, बरोबर आहे. तिचा प्रश्न साहजिक आहे की माझं सेंटर माझी शाळा नाही. कारण ज्या शाळेत बघा, आपण आपल्या घरी गेलो की एकदम बिनधास्त राहतो, आणि 2 दिवस जरी नातेवाईकाकडे गेलं की आपल्याला सर्वच असं ऑड फील व्हायला लागतं. कधी आपण घरी जातो की कधी घरी जातो की कुठं बाहेर हॉटेलमध्ये जा, पण जेव्हा घरी गेलं आपण ती एक मानसिकता निर्माण केलेली की ही माझी शाळा आहे, माझ्या शाळेत माझं सेंटर आलं असतं तर मी 100 पैकी 100 गुण घेतले असते, असं आपल्याला वाटतं. पण ती भीती मनातून दूर करायची. असं काही आहे का? पहिली गोष्ट, माझा उदाहरणार्थ मराठी विषय, माझा अभ्यास झालाय, माझ्या शिक्षकांनी मला छान शिकवलं, सरांनी शिकवलेलं पूर्ण माझ्या डोक्यात आहे, मला फक्त ते कागदावर उतरवायचं आहे. मग कुठली शाळा असू दे, कुठला पेन असू दे, कुठला बेंच असू दे, कुठलं ठिकाण असू दे, इमॅजिन करा. तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह राहाल, तुम्ही असं इमॅजिन करा की मी माझ्याच क्लासमध्ये, मीच्याच क्लासमध्ये बसते, समोर पेपर घेणारे माझ्या शाळेतले शिक्षक आहेत आणि आता मला पेपर लिहायचं. पेपर नाही, मला फक्त जी प्रश्न आहे त्याची उत्तरं लिहायची. ही परीक्षा नाहीच. फक्त तुम्ही आतापर्यंत जी केलेली मेहनत आहे, आतापर्यंत जे केलेला अभ्यास आहे, ते फक्त तुम्हाला कागदावर उतरवायचं. म्हणजे तुमचं ज्ञानाचं एक, मी जे ज्ञान घेतलंय, जे कौशल्य आहे, ते कौशल्य कागदामध्ये उतरवायचं. बाकी मग बोर्ड बीट सगळं विसरून जा. तुम्ही समजा की माझी एक घटक चाचणीच आहे, ही शाळेत घेतली जाते, नेहमी सर घेतात तसंच आहे, आणि फ्रेंडली पेपर आहे. अभ्यास तर झालेला आहे, मान्य आहे ना? तुम्ही अभ्यासच केला नाही आणि तुम्ही जर नुसतंच पॉझिटिव्ह विचार करायला की नाही आता मी लिहिणार, असं होईल का? अभ्यास तर करावा लागणार ना, वाचावं तर लागणारच आहे. पण तुम्ही इमॅजिन करा, जेवढं पॉझिटिव्ह राहाल तेवढं आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह होतं. आणि कॉपी बिलकुल करायची नाही. हा पाहून लिहितोय, तो पाहून लिहितोय म्हणजे मी पाहून लिहितो, असं करायचं का? काहीच अर्थ आहे का त्याला? आज क्षणिक चांगलं आहे, 4 लोक म्हणतील 10वीला 100 पैकी 99% मार्क मिळाले, स्वतःच्या मनाला काय वाटेल? हे तर मी पाहूनच लिहिले. कधीच तुम्हाला मानसिक समाधान राहणार नाही. 4 लोकात तुम्हाला वाह होईल, पेपरला नाव येईल, सत्कार होईल, पण स्वतःचं मन, गरज आहे का दुसऱ्याच्या मनाला जपण्याची आपल्याला? माझ्यात जेवढं आहे तेवढंच मी घेणार. मला 60% पडले, ठीक आहे, हे माझ्यासाठी 100%. एवढी पॉझिटिव्ह जर तुम्ही राहिला, मार्क्सला काय अर्थ आहे का? आहे का? जर मार्क्स कमी पडले म्हणजे तू हुशार नाहीस असं होऊ शकतं का? नाही. कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. आपली कन्सेप्ट क्लिअर असली, भविष्यात तुम्ही फ्युचरमध्ये एखादी नोकरी करायला गेलात, सगळं पाहून लिहिलं, डॉक्टर झाला आणि पेशंटलाच तपासता नाही आलं तर काय अर्थ आहे का? आलंच नाही की प्रॅक्टिकली तुम्हाला, तर काय अर्थ आहे का तुमच्या शिक्षणाला? मॅथ तुमचं, इंजिनियर तुम्ही झाले आणि तुम्हाला तिथं फील्डवर तुम्हाला वर्कच येणं तर काय अर्थ आहे का? तुमच्या शिक्षणाला अर्थ नाही. म्हणून जेवढं आहे तेवढं कन्सेप्ट क्लिअर. एखादं वाक्य आहे, प्रश्न आला, काहीतरी आखण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या सरांनी वेगवेगळे उदाहरण देऊन आपल्याला शिकवलेले असते, ते उदाहरण तुम्ही मांडा, त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळतील. आणि चेक करणारे शिक्षकच असतात. तुम्हाला वाटेल की मी एवढा अभ्यास केला आणि तो पाहून लिहितो, त्याला जास्त मार्क पडतात आणि मला कमी पडतात, तिथंच न्यूनगंड निर्माण होऊ द्यायचं नाही. त्याचं नशीब, तुमचं नशीब. आपण प्रामाणिक राहायचं, आपल्या प्रामाणिकपणावर आपण पेपर सोडवायचं, बस एवढंच. फ्युचरमध्ये तुम्ही लकी राहाल आणि तुमचं फ्युचर ब्राईट राहील. बाकी सगळी भीती मनातून काढून टाकली का सगळ्यांनी? गेली भीती? कुठे सेंटर आहे तुझं? धर्माबाद मधलंच आहे, धर्माबादच्या बाहेर आहे का? तुला धर्माबादच्या बाहेर जायचं शिकायला, संभाजीनगरला जायचं, पुण्याला जायचं, जाणार ना? बस मग ही भीती दूर काढून टाकायची. माझी शाळा, माझं सेंटर आहे, मी पेपर द्यायले, मला 100 पैकी छान मार्क्स पडणार आहेत आणि मी जेवढं केलं तेवढं मी कागदावर उतरवणार. फक्त पॉझिटिव्ह राहायचं. राहणार सगळे? तयार आहात? म्हणा, मी कोणी पाहून लिहिणार नाही. आम्ही 10वी
दहावीच्या एक्झामला पाहून लिहिणार नाही. कुठलाही भ्रष्टाचार करणार नाही. भ्रष्टाचारच आहे तो एक प्रकारे, फसवणूकच आहे की नाही. मग करणार का? आम्ही स्वतःच्या मनाने, आमच्या प्रामाणिकपणाने पेपर सोडवणार. आत्मविश्वास नाही का तुमच्यात? मग मोठ्यानं म्हणा, आम्ही स्वतःच्या मनाने प्रामाणिकपणे पेपर सोडवणार आणि येणाऱ्या आमच्या यशाला सामोरे जाणार. तुम्हाला 10वीच्या पेपरसाठी खूप 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 शुभेच्छा. बेस्ट लक. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच हिंदू सम्राट 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी संपर्क करा मुख्य संपादक लालाजी इमणेलू.